हो वापर, मग चौकशीला कसं काय? एवढं मोठं घटना घडून आणतोय, ती लहान घटना नाहीये घातपाताची माझ्या, आणि सरकार त्याला क्लीन चिट देते. हेच फडणवीस साहेबांना सुद्धा बोललाय तो, देवेंद्र फडणवीसला सुद्धा. मग आता त्याला याच्यातून टाळा चौकशीतून. तुम्ही असे लोक सोडणार. संतोष भाईच्या हत्याकांडातून खून केला संतोष भाईचा, त्यातून तुम्ही सोडलं. महादेव मुंडेच्या प्रकरणातून तुम्ही सोडलं. ते बापू आंधळेच्या प्रकरणात हेवचे, सगळ्या प्रकरणात हेवचे शेकडो. तुम्ही सोडून देणार. आज माझा घातपाताचा विषय केला त्यानं. त्याची ती स्टाईल आहे काम करायची, की त्यांच्या ज्याचा खून करायचा त्याच्या जवळचे लोक वापरायचे, अशी तिची पद्धत आहे. आणि म्हणाल ते त्यांचे बेट्या मुंड्या, तू माया नाद लागलेला आता एवढं ध्यानात ठेव. तुला जरी अजित पवारनी याच्यातून टाळला असेल, क्लीन चिट दिली असेल, तुला देवेंद्र फडणवीसनी सूट दिली असेल, तू लय वाईट काम केलेलं आहेस. तू ध्यानात ठेव एवढं, तू लय वाईट काम केलेलं आहे. आणि देवेंद्र फडणवीसनी सुद्धा त्याला याच्यातून 100% टाळलंय चौकशीतून, 100% क्लीन चिट दिली. कारण ह्यो 10-12 दिवस फरार जे होता धनंजय मुंडे, तर ह्यो नेत्याला भेटून हेच कामं करत होता. तिकडे जाऊन ह्या मंत्र्याच्या पायावर लोळण घे, त्याचे पाय चाटेव, याचे पाय चाटेव, आणि ह्या चौकशीपासून त्याला बाजूला राहायचं होतं. त्यांनी केलं. आता आमचा सरकारवरचा विश्वास उडाला. इतका सरकार आम्ही बघितलंच नाही आणखी.